नमस्कार. काल वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची 6वी लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये साधारणपणे 45 नावांची घोषणा करण्यात आली. याच्यामध्ये एका मतदारसंघामधील उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीकडून बदलण्यात आलेला आहे. तर एका मतदारसंघामध्ये 3 टर्म विधानसभेचे आमदार राहिलेले अपेक्ष उमेदवार घनदाट मामा, जे की अबुदा बँकचे संचालक देखील राहिलेले आहेत, अशांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. काल संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची जी लिस्ट जाहीर करण्यात आली, याच्यामध्ये साधारणपणे 45 नावं होती. ही 45 नावं पुढील प्रमाणे आहेत. पहिलं, जळगाव शहर या ठिकाणातून ललित कुमार रामकिशोर घोगले, जे की मेहतर समाजाचे आहेत. दुसरा मतदारसंघ आहे तुमचा मुक्ताईनगर, या ठिकाणातून आहेत संजय ब्राह्मणे, जे की बौद्ध समाजाचे आहेत. तिसरा मतदारसंघ आहे तुमचा बुलढाणा, या ठिकाणातून सदानंद माळी, जे की माळी समाजाचे आहेत. चौथा मतदारसंघ आहे तुमचा अकोला पूर्व, या ठिकाणातून ज्ञानेश्वर सुलताने, जे की धनगर समाजाचे आहेत. पाचवा मतदारसंघ आहे तुमचा मेळघाट, या ठिकाणातून संदीप कनीराम तोटे, जे की भिल्ल समाजाचे आहेत. त्याच्यानंतर 6वा मतदारसंघ आहे तुमचा अचलपूर, या ठिकाणातून प्रदीप साहेबराव मानकर, जे की माळी समाजाचे आहेत. 7वा मतदारसंघ आहे तुमचा मोर्शी वरुड, या ठिकाणातून सौरभ श्रीरामजी मानकर, जे की कुणबी समाजाचे आहेत. त्याच्यानंतर 8वा मतदारसंघ आहे तुमचा आर्वी, या ठिकाणातून मारुती गुलाबराव उईके, जे की गौड समाजाचे आहेत. 9वा मतदारसंघ आहे तुमचा काटोल, या ठिकाणातून विवेक रामचंद्र गायकवाड, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 10वा मतदारसंघ आहे तुमचा हिंगणा, या ठिकाणातून उमेदवार उभे आहेत अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 11वा विधानसभा मतदारसंघ आहे तुमचा नागपूर पूर्व, या ठिकाणातून उभे आहेत गणेश ईश्वरजी हरकांडे, जे की धोबी समाजाचे आहेत. 12वा मतदारसंघ आहे तुमचा नागपूर पश्चिम, या ठिकाणातून यश सुधाकर गोरखेड, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 13वा मतदारसंघ आहे तुमचा भंडारा, या ठिकाणातून अरुण जाधवजी गोंडाने, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 14वा मतदारसंघ आहे तुमचा आरमोरी, या ठिकाणातून मोहन गणपत पुराम, जे की गोंड समाजाचे आहेत. 15वा मतदारसंघ आहे तुमचा राजुरा, या ठिकाणातून महेंद्रसिंग बबनसिंग चंदेल, जे की राजपूत समाजाचे आहेत. 16वा मतदारसंघ आहे तुमचा यवतमाळ, या ठिकाणातून डॉक्टर नीरज ओमप्रकाश वाघमारे, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 17वा मतदारसंघ आहे तुमचा दिग्रस, या ठिकाणातून नाजूकराव धांदे, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 18वा मतदारसंघ आहे तुमचा नायगाव, या ठिकाणातून डॉक्टर महादेव विभूते, जे की लिंगायत समाजाचे आहेत. 19वा मतदारसंघ आहे तुमचा जिंतूर, या ठिकाणातून सुरेश पुंडलिक नागरे, जे की वंजारी समाजाचे आहेत. 20वा मतदारसंघ आहे तुमचा गंगाखेड, या ठिकाणातून सीताराम घनदाट, जे की सांबार समाजाचे आहेत. मित्रांनो, हे जे सीताराम घनदाट आहेत, यांचं भलं मोठं प्रस्थ आणि भलं मोठं असं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये नाव आहे. अबुदा बँक, जी की शेड्यूल बँक आहे, या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून घनदाट मामांनी भरपूर वर्ष कार्य केलेलं आहे आणि सध्याला देखील अबुदा बँक ही घनदाट मामा यांच्याच नियंत्रणाखाली काम करते. आणि घनदाट मामांनी अपक्ष म्हणून साधारणपणे 3 वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अशा या सीताराम घनदाट मामा यांना वंचित बहुजन आघाडीकडून गंगाखेड या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. 21वं नाव आहे तुमचं पाथरी, पाथरीमधून सुरेश फड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, जे की वंजारी समाजाचे आहे. मित्रांनो, पाथरी या विधानसभेमधून वंचित बहुजन आघाडीकडून साधारणपणे 3ऱ्या लिस्टमध्ये विठ्ठल तळेकर यांचं नाव घोषित करण्यात आलेलं होतं. मात्र 6व्या विधानसभेच्या लिस्टमध्ये पाथरी या विधानसभेमधील उमेदवार हा बदलण्यात आलेला आहे. पूर्वी ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांचं नाव होतं विठ्ठल तळेकर आणि सध्याला ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचं नाव आहे सुरेश फड. 22वे उमेदवार आहेत तुमचे मालेगाव बाह्य, या ठिकाणातून किरण नाना मगरे,
जे की बौद्ध समाजाचे आहेत. 23वा मतदारसंघ आहे तुमचा कळवण, या ठिकाणातून दौलतराम राऊत जे की कोकण या समाजाचे आहेत. 24वा मतदारसंघ आहे तुमचा चांदवड, या ठिकाणातून दिगंबर शांताराम जाधव जे की बौद्ध समाजाचे आहेत. 25वा मतदारसंघ आहे तुमचा येवला, या ठिकाणातून नामदेव संपत पवार जे की भिल्ल समाजाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तुमचा 26वा, या मतदारसंघाचं नाव आहे नाशिक पूर्व, या ठिकाणातून रवींद्र कुमार जनार्दन पगारे जे की बौद्ध समाजाचे आहेत. 27वा मतदारसंघ आहे तुमचा शहापूर, या ठिकाणातून सचिन रमेश कुनबे जे की आदिवासी समाजाचे आहेत. 28वा मतदारसंघ आहे तुमचा कलिना, या ठिकाणातून मोहम्मद लुकमान सिद्दीकी जे की मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 29वा मतदारसंघ आहे तुमचा जुन्नर, या ठिकाणातून देवराम लांडे जे की कोळी समाजाचे आहेत. त्याच्यानंतर 30वा मतदारसंघ आहे तुमचा खेड आळंदी, या ठिकाणातून रवींद्र रंधवे जे की बौद्ध समाजाचे आहेत. 31वा मतदारसंघ आहे तुमचा शिरूर, या ठिकाणातून रामकृष्ण रखमाजी बिडगर जे की धनगर समाजाचे आहेत. 32वा मतदारसंघ आहे तुमचा वडगाव शेरी, या ठिकाणातून विवेक कृष्णा लोंढे जे की बौद्ध समाजाचे आहेत. 33वा मतदारसंघ आहे तुमचा पार्वती, या ठिकाणातून सुरेखा मगरध्वज गायकवाड ज्या की बौद्ध समाजाचे आहेत. 34वा मतदारसंघ आहे तुमचा पुणे कॉन्टोन्मेंट, या ठिकाणातून निलेश सुरेश आल्लाट जे की बौद्ध समाजाचे आहेत. 35वा मतदारसंघ आहे तुमचा करमाळा, या ठिकाणातून अतुल भैरवनाथ खुपसे जे की मराठा समाजाचे आहेत. 36वा मतदारसंघ आहे तुमचा बार्शी, या ठिकाणातून धनंजय आनंदराव जगदाळे जे की मराठा समाजाचे आहेत. 37वा मतदारसंघ आहे तुमचा सोलापूर दक्षिण, या ठिकाणातून संतोष सेवू पवार जे की बंजारा समाजाचे आहेत. 38वा मतदारसंघ आहे तुमचा फलटण, या ठिकाणातून सचिन जालिंदर भिसे जे की मातंग समाजाचे आहेत. 39वा मतदारसंघ आहे तुमचा वाई, या ठिकाणातून अनिल मारुती लोहार जे की लोहार समाजाचे आहेत. 40वा मतदारसंघ आहे तुमचा पाटण, या ठिकाणातून बाळासो रामचंद्र जगताप जे की बौद्ध समाजाचे आहेत. 41वा मतदारसंघ आहे तुमचा कोल्हापूर दक्षिण, या ठिकाणातून अब्दुल हमीद शहाजाना मीर शिकारी जे की मुस्लिम समाजाचे आहेत. 42वा मतदारसंघ आहे तुमचा हातकणंगले, या ठिकाणातून डॉक्टर क्रांती दिलीप सावंत ज्या की बौद्ध समाजाचे आहेत. 43वा मतदारसंघ आहे तुमचा इस्लामपूर, या ठिकाणातून राजेश शिवाजी गायगवाळे जे की बौद्ध समाजाचे आहेत. 44वा मतदारसंघ आहे तुमचा पुडूस कडेगाव, या ठिकाणातून जीवन किसन करकटे जे की बौद्ध समाजाचे आहेत. आणि 45वा मतदारसंघ आहे तुमचा जत, या ठिकाणातून विठ्ठल दुंडाप्पा पुजारी जे की धनगर समाजाचे आहेत. अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीने काल म्हणजे दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी 6वी लिस्ट जारी केली. याच्यामध्ये साधारणपणे 45 नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये खास करून एक नाव महत्वाचं आहे, ते म्हणजे सीताराम घनदाट मामा. हे अत्यंत तगडे असे उमेदवार आहेत. त्याचबरोबर यांनी 3 वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 3ही वेळा त्यांनी अपक्ष म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्यामुळे आणि गंगाखेड या ठिकाणी घनदाट मामा यांना मानणारा वर्ग आहे. त्याचबरोबर घनदाट मामा यांचं स्थानिक पातळीवरती भलं मोठं असं कार्य देखील राहिलेलं आहे. त्याच्यामुळे गंगाखेड या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीची सीट लागू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे.